जय भीम. आजकाल आमच्या मावशीने, अमरावतीच्या मावशीने नवीन नाटक सुरू केलं आहे. तिच्या मनात जेव्हा येते तेव्हा ती माझ्या आईला बोलवते, पार्ट्या करवते, बाहेर जाते, एन्जॉय करते, मला एकटं पाळते, माझ्याविषयी काही वाईट कॉन्स्पिरन्सी करते मागे, आणि त्याचा इफेक्ट माझ्यावर आणि मुलीवर होतो. मला इथे घरात राहून त्या निगेटिव्ह एनर्जीज भेटतात आणि मला त्रास होतो त्याचा. आईच्या मनात इतकं काही भरवते की ती तिकडून आली की आमच्या घरात भांडणं होतात. ती माझ्याशी उद्धट वागायला लागते, वाईट बोलायला लागते, आणि मी आता हे असं सगळं सहन करणार नाही आहे. खूप झालं, हे आता अति होतं आहे. घराकडे तिचं दुर्लक्ष होतं आहे. घरी काय लागते काय नको याचं तिला काहीच भान नाही आहे, आणि सतत बाहेर राहते आणि फक्त टाईमपास करायला घरात येते. बाकी तिच्याकडेच राहते ती. तर तिने या सगळ्या गोष्टींचा खुलासा करावा की हे असं कधीपर्यंत चालणार आहे. जोपर्यंत ते चांगले वागतात तोपर्यंत. नागपूरवाल्यांनी तर तिच्यासाठी सगळी दारं बंद केलेलीच आहेत घरी येण्याची, तिच्यासाठी आणि माझ्यासाठी. का? तर त्यांचं जळकुकडेपणा. त्यांना पैसे भेटत नाही आमच्यापासून, काहीच भेटत नाही, प्रेम नाही भेटत म्हणतात. आता अजून यांना किती जीव लावायचा आणि किती डोक्यावर बसवायचं, किती यांच्या गोष्टी ऐकून घ्यायच्या. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते ना. आणि आता ही मावशी ती पण तशीच करायला लागली आहे. पाहिजे तेव्हा तिला बोलावते, ठेवून घेते आणि स्वतः आणि चुगल्या खाते. याच्यामध्येच यांचं आयुष्य गेलेलं आहे. माझ्या चुगल्या खाण्यात, माझं वाईट करणं, फालतूचं सजेशन देणं. यांच्या अशा गोष्टींचा काही उपयोग नाही. आणि यांच्या यामागचा खरा हेतू काय असतो, मोटिव्ह काय असतो, आमच्या घरात, आमच्या लाईफमध्ये अशांती पसरवणं, हे मला खूप चांगल्या प्रकारे कळलेलं आहे.